त्यागाची महाकथा. गुड फ्रायडे. आज शुक्रवार होता, पण वातावरणात एक वेगळीच शांतता होती. 10 वर्षांचा आर्यन आपल्या आजोबांकडे म्हणजेच आबांकडे गेला. आबा, आज घराबाहेर मुले खेळत का नाहीत आणि चर्चची घंटा का वाजत नाहीये? आर्यनने विचारले. आबांनी त्याला जवळ घेतले आणि म्हणाले, बाळा, आज गुड फ्रायडे आहे. हा दिवस दुःखाचा असला तरी तो मानवतेसाठी खूप मोठा आणि महत्वाचा दिवस आहे. आबा सांगू लागले, हजारो वर्षांपूर्वी येरुशलेममध्ये येशू ख्रिस्त प्रेमाचा आणि करुणेचा संदेश देत होते. पण तिथले काही सत्ताधारी त्यांच्या लोकप्रियतेला घाबरले. रोमन गव्हर्नर पिलाता याने येशूंना देहदंड देण्याची आज्ञा दिली. येशूंनी शांतपणे हा निर्णय स्वीकारला, कारण त्यांना माहीत होते की त्यांचे बलिदान जगासाठी आवश्यक आहे. येशूंना एक मोठा लाकडी वधस्तंभ, क्रॉस खांद्यावर देऊन एका टेकडीवर नेण्यात आले. रस्त्यात त्यांना खूप त्रास देण्यात आला. लोकांकडून अपमान केला गेला. वधस्तंभाचे वजन पेलताना त्यांना खूप यातना होत होत्या. पण येशूंच्या डोळ्यांत कोणाबद्दलही द्वेष नव्हता. ते केवळ मानवतेच्या मुक्तीचा विचार करत होते. अखेर त्या वधस्तंभावर येशूंना खिळण्यात आले. त्यांनी अत्यंत वेदना सहन केल्या. पण त्या यातनांमध्येही त्यांनी देवाला विनंती केली की हे पित्या, यांना क्षमा कर, कारण हे काय करत आहेत हे यांना माहीत नाही. त्यांचे हे महान बलिदान आणि क्षमाशीलता मानवतेच्या इतिहासातील सर्वात मोठे उदाहरण मानले जाते. आर्यनने आश्चर्याने विचारले, आबा, जर हा दिवस इतका कठीण आणि दुःखाचा होता तर त्याला गुड फ्रायडे का म्हणतात? आबा हसले आणि आर्यनला समजावून सांगू लागले, बाळा, गुड म्हणजे पवित्र किंवा शुभ. येशूंनी स्वतःच्या बलिदानाने मानवाच्या पापांचे प्रायश्चित्त केले. त्यांनी देवाला आणि मानवाला पुन्हा एकत्र आणण्याचा प्रेमळ मार्ग दाखवला. येशूंच्या बलिदानामुळे लोकांना त्यांच्या चुकांची जाणीव झाली आणि चांगल्या मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळाली. हे बलिदान निस्वार्थ प्रेमाचे प्रतीक ठरले. मानवाच्या आत्म्याला पापांतून मुक्ती मिळवून देण्यासाठी येशूंनी स्वतःचे प्राण दिले. म्हणून दुःखाचा दिवस असूनही मानवाच्या कल्याणासाठी तो शुभ किंवा गुड ठरला. आजच्या दिवशी लोक काय करतात? आर्यनने विचारले. आबांनी सांगितले, आज लोक शोक पाळतात. अनेक जण काळे कपडे घालून आपली कृतज्ञता व्यक्त करतात आणि उपवास करतात. हा दिवस येशूंच्या कष्टांची आठवण ठेवण्याचा आणि स्वतःच्या जीवनात चांगले बदल करण्याचा दिवस आहे. आबा पुढे म्हणाले, आज चर्चमध्ये कोणत्याही आनंदाच्या घंटा वाजत नाहीत. सर्वत्र शांतता असते. लोक चर्चमध्ये जमून येशूंच्या वधस्तंभाची भक्ती करतात आणि प्रार्थना करतात. आपणही आजच्या दिवशी केवळ शांत राहून देवाचे आभार मानतो की त्याने आपल्याला इतका महान प्रेमळ मार्ग दिला. पण कथा इथेच संपत नाही. आबांच्या डोळ्यांत एक नवी चमक आली. गुड फ्रायडे नंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी येशू पुन्हा जिवंत झाले. त्यालाच आपण ईस्टर संडे म्हणतो. तो दिवस आनंदाचा असतो, कारण तो मृत्यूवर जीवनाचा आणि अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवतो. आर्यनला आता गुड फ्रायडेचे महत्त्व नीट समजले होते. त्याने आबांचा हात घट्ट धरला आणि मनातल्या मनात प्रार्थना केली. थोडक्यात सांगायचे तर गुड फ्रायडे हा दिवस प्रभू येशूने मानवतेसाठी केलेल्या सर्वोच्च बलिदानाचे आणि त्यांच्या महान विचारांचे चिंतन करण्याचा दिवस आहे.